हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर बघा संध्याकाळचे 5 वाजले होते। मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघीजण सुट्टी झाल्यानंतर बाजारामध्ये गेलो। म्हणलं घरामध्ये सगळं माळं संपलं होतं, कांदे टोमॅटो वगैरे सगळं तर घ्यायचे म्हणलं। तर इथे बघा मस्त असे टोमॅटो वगैरे मला फ्रेश दिसले एकदम छान। Under the boughs where the shadows play, the wind hums soft. तिथे मी तो लाल भोपळा घेतला कारण बरेच दिवस झालं म्हणलं गोड पुऱ्या वगैरे केलेल्या नाहीयेत। तर मुलांसाठी गोड पुऱ्या वगैरे करायच्या म्हणून ते मी 2 भोपळे घेतले अर्धा किलो। त्यांनी सांगितले 30 रुपयाला पावशेर आहे, तर म्हणलं 50 रुपयाची करा म्हणलं। तर त्याने ते 2 फोडी केल्या 50 रुपयाच्या। नंतर भुईमुगाच्या शेंगा दिसल्या तर भुईमुगाच्या शेंगा म्हणले 100 रुपये किलो, 50 रुपयाला अर्धा 1 किलो घेतले तर 90 रुपयाला। त्यांना म्हणलं 40 रुपयाच्या अर्धा किलो द्या म्हणलं, तर मग त्याने 40 रुपयाच्या अर्धा किलो शेंगा दिल्या आणि मी घरी आले। बघा माळव वगैरे घेऊन आले। तर आता म्हणलं आपण कामावर आलोय तर सगळं टिफिन वगैरे सगळं काढून ठेवावं लागतं, ते सगळी भांडी घासावं लागतात आणि टिफिन वगैरे एवढे असतात ना मिस्टरांचे माझे आणि मुलांचे। बघा मुलीने सगळी भांडी वगैरे घासून सगळी ठेवलेली आहेत व्यवस्थित। ती मला भांडी गेलं की पहिले मांडावं लागतात, नंतर जी पडलेली असतात ना चहाची वगैरे ती भांडी मांडायला जाळीमध्ये जागाच नसतो, तर मग नंतर अगोदर ती सगळी भांडी मला सगळी रॅकवरनं मांडून घेऊन मगच हे करावं लागतं। मुलीने सगळं किचन क्लीन केलं होतं तरीही मी नंतरनं सगळं कापडाने स्वच्छ पुसून घेतलं, थोडंसं पाणी टाकते आणि पुसून घेते कारण घरामध्ये जी पाला आहे ना ती सारखी खाली किचनकडे येत असते। 2 पाल्या आहेत त्या जायचं नावच घेत नाही, सतत येतात। असं लाईट बंद केली ना त्या आलेल्या दिसतात लगेच। तर पालींसाठी काय करायचं काय ह्याचं काही डोकंच चालत नाही, त्या दोन्ही जात पण नाहीत। किती जरी बाहेर हाकललं ना त्या घरात येतात आणि त्या जे वरती किचनच्या वरती माळा आहे ना तिथेच जाऊन बसतात त्या दोन्ही पण। त्यामुळे किचनवर असं स्वयंपाक वगैरे केला तर ठेवायला नको वाटतं। मग मी काय करते, हा पोळी डब्बा त्यांनी तेवढ्यासाठीच घेतलेला आहे मिस्टरांनी। पाली वगैरे येते त्यामुळे मी त्याच्यामध्ये चपात्या वगैरे ठेवते, भाजी काढून व्यवस्थित झाकून ठेवली ना मग काय नाहीये। तर धावपळीचं आपलं जीवन आहे एकतर असलं, त्याच्यामध्ये आपल्याला एकतर टाइम भेटत नाही, कधी कधी व्यवस्थित सकाळी चहा पण प्यायला भेटत नाही। एक दिवस एवढा उशीर होतो ना मी कधी कधी ना ताटामध्ये चहा ओतते पिते आणि मगच जाते। आणि कसं आहे चहा पिले एकतर आपण दिवसभर काम करतो, मग आपल्यासाठी आपण थोडाही वेळ द्यायचा नाही, थोडंही काय नाही। चहा कुठं आपण असं म्हणतात की चहा प्यायचं नाही, पण कसं आहे थोडा तरी आळस येतो माणसाला की एकेकाला सवय असते चहा तरी थोडासा घेतला तरी, नाही जरी चहा घेतला ना तर दिवसभर आजारी असल्यासारखं वाटतं। ज्यांना सवय असते ना चहा प्यायची त्यांनाच माहिती की चहा नाही पिल्यावर भलं थोडं अर्धा कप घ्या पण चहा हा लागतोच प्रत्येकाला। त्यामुळे सकाळी मला तर चहा लागतो, नाहीतर मग सकाळी कितीही काम केलं ना मला अजिबात असं म्हणजे ना आळसच जात नाही आणि काम करायला इंटरेस्टच येत नाहीये। आणि कामावरती माझी चहा प्यायची सवय गेलेली आहे त्यामुळे मला कामावर काही चहा पिऊ वाटत नाही आणि मी जात पण नाहीये चहा प्यायसाठी। मी काय असेल ते घरीच चहा घेते, 1 कप अर्धा कप काय असेल तेवढा माझ्यापुरता एकटीपुरता सकाळी। संध्याकाळी मात्र सगळ्यांना चहा असतो, चहा टोस्ट म्हणा बिस्किट म्हणा हा सगळ्यांना ठरलेला नाश्ता आहे कारण सगळेजण दिवसभर कामावरती असतात, मुलं शाळेत असतात, तर मग त्यांना आल्यावर भूक लागते। तर मग मी काय करते येते बिस्किट वगैरे काहीतरी घेऊन यायचं, मुलांना द्यायचं आणि मग नंतरनं स्वयंपाकाला लागायचं कारण मग ते आपल्या पाठीमागे लागत नाहीत की आई मला भूक लागली, नाही तर स्वयंपाक करायच्या अगोदर त्यांचं चालू असतं 7 वाजल्यापासून। एकतर आपल्याला घाई गडबड असते काम करायची आणि मुलांचं मध्येच असतं की भूक लागली, मग आपल्याही कुठल्या गोष्टीमध्ये मन लागत नाही काय नाहीये। मग आपण मुलांना मिस्टरांना आणि आपल्यालाही काही जरी थोडं खाल्लं ना तर मग बरं वाटतं। तर बघा माझा चहा वगैरे झाला, चहाची भांडी जे कामावरनं आलेले ते सगळे डब्बे होते ना ते सगळे घासून क्लीन झालेले आहेत। भांडी पण सगळी मी बाहेर नेऊन ठेवलेली आहेत पाणी तळ्यासाठी आणि सगळं किचन ऑल क्लीन झालेलं आहे। म्हणलं आता जे माळवं घेऊन आलो ना ते व्यवस्थित धुवून एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं, जेवढं लागणार आहे तेवढंच ठेवायचं, बाकीचे मग कोथिंबीर वगैरे सगळी नीट करून ठेवायची। तर बघा कढीपत्त्याची ती पेंडी आहे ना ती 10 रुपयाला भेटली, खूप छान फ्रेश दिसला असा एकदम ताजा, त्यामुळे मग मी 1 पेंडी घेतली। भुईमुगाच्या शेंगा पण आणल्या कारण मला भुईमुगाच्या शेंगा ह्या खूप आवडतात आणि ओली शेंग ना किती महाग असू द्या, 100 रुपये किलो असू द्या, 120 असू द्या, कशी असू द्या, मी अर्धा किलो घेऊनच येते माझ्यासाठी। घरामध्ये एकटी मीच भुईमुगाच्या शेंगा खाते, हे बाकीचे खाल्ले तर खातात नाही तर खात नाहीयेत।
मग बघा माझं सगळं काम झाल्यानंतर म्हणलं सगळी फरशी वगैरे क्लीन करून घ्यायची. कसं आहे दिवसभर घरामध्ये आपण सकाळी वेणी घालतो, मुली वेणी घालतात आणि ती काय होतं केस वगैरे सगळे असे सांडीत जाऊन बसतात ह्या कपाटाच्या बेडच्या. त्यामुळे मग सगळे एकदम असं स्वच्छ करून घ्यावं लागतं आणि संध्याकाळी दिवाबत्ती करून घ्यायची म्हणजे आपल्यालाही बरं वाटतं मग ते सगळं. आणि ही अशी कामं ना रोजच्या रोज केली तरच घरामध्ये स्वच्छता राहते. असं काही नाही की व्हिडिओमध्ये मग दाखवायचंय म्हणून करायचं आहे, काय नाही असं काही नाही. रेग्युलरलं जे काम आहे ना फरशी पुसायचं, जे काही कुठं काही सांधीमध्ये घाण आहे ती रोजच्या रोज रेग्युलर करायची. आणि आठवड्याची जी असते ना डीप क्लिनिंग असं ते आठवड्यालाच असते, रविवारी नाहीतर शनिवारी मला टाइम भेटला का मी करते. तर त्यातूनही मला ते व्हिडिओ बनवायचे असतात, त्यातून त्या एडिटिंगला पण टायमिंग द्यावं लागतं. एडिटिंग करायचं म्हणलं तर त्याला चांगलं 2-2.5 तास जातात. तर बघा इथे माझ्या मुलाचा मित्र आलेला आहे, तर तो मुलाला माझ्या गिफ्ट घेऊन आला आहे बर्थडेला. तर बघा बघा आता आमचं तुला माहिती आहे 10,000 व्ह्यू येतात. हो ह्याची लय वाढली ती 400. हा आमच्या समर्थाचा मित्र आहे अनुज. बघा त्याचा आज बर्थडे, तर आवर्जून काहीतरी गिफ्ट घेऊन आलाय त्याच्या मित्रासाठी. थँक्यू आल्याबद्दल. आणि कसं समर्थला ना इकडं जाधवरमध्ये स्कूलला होता तो लहानपणापासून, 1ली ते 5वी पर्यंत त्याला जाधवरमध्ये घातलं. पण काय झालं त्याच्याकडे लक्ष जाईना, आम्हालाही काही टाइम भेटेना आणि ते इंग्लिश मिडियमचं त्यालाही काही कळेना आणि आपल्याला तरी काही जास्त जमतच नाही कारण आपली एवढी शाळा झालेली नाहीये. येतं एवढं पण इतकंही येत नाहीये की त्याला समजून काय सांगितलं. क्लास लावला होता ते तरी लॉकडाऊनमुळे त्याचं नुकसान झालेलं होतं, त्याला काही जमत नव्हतं. त्यामुळे मग तिथून त्याला काढला आणि दांगटला टाकल्यानंतर मग त्याचा तो अनुज हा मित्र झाला. आणि तो दरवर्षी त्याला काही ना काही गिफ्ट देतोच. 5वीमध्ये त्याने त्याला एक पेन दिला होता, काय पण दिलं होतं, काहीतरी गिफ्टच दिलं होतं त्याने. कंपास बॉक्स दिला होता त्याने, मला आठवतं कंपास बॉक्स दिला होता त्याने गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी बघा तो टिफिन बॉक्स घेऊन आलेला आहे मस्त असा. की मी मुलाला म्हणलं की सगळ्या आपल्या जे आहेत ना युट्यूबवरचे फॅमिली त्यांना दाखव म्हणलं, तर त्याने ते ओपन करून दाखवलेलं आहे तुम्हाला बघा. तर परत एकदा मी अनुजचे आभार मानते की आपल्या मित्रासाठी तो एवढ्या लांबून पप्पांना घेऊन आला होता, गिफ्ट घेऊन आला होता मस्त पॅक करून. तर थँक्यू अनुज, अशीच तुमची मैत्री कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि कसं मुलांनाही बरं वाटतं की बाबा आपला मित्र आला आपल्या आईवडिलांनी. आणि कसं असतं माहित आहे का, मुलांच्या मित्रांसमोर नेहमी प्रत्येकाचा असं म्हणजे त्यांची रिस्पेक्ट केलीच पाहिजे बरं का. आणि मी कधीच त्यांचा अपमान वगैरे करत नाही, त्यांना फक्त विचारते आगाऊपणा करत नाही ना स्कूलमध्ये, अभ्यास करतो का, त्याच्याकडे लक्ष देत जा. मी असं त्याला सगळं सांगितलं तर तो म्हणला हो अभ्यास करतो हा, ते मला त्याने सांगितलं. पण आता म्हणला मीच गेलोय म्हणला न्यू इंग्लिश मिडियमच्या स्कूलला तिकडे सिटीमध्ये. तर म्हणलं अरे आम्हाला पण सांगायचं, आम्ही पण आमच्या समोरला तुझ्यासोबत घातलं असतं स्कूलमध्ये. तर तो म्हणला आमचं अचानक ठरलं त्यामुळे मग मी तिकडेच गेलो. स्वच्छ अशी कोथिंबीर धुवून बारीक मस्त चिरून घेतली. त्याच्यावर ते परत नंतर ना मग त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकलं. बेसन म्हणजे असं काही 1 वाटी म्हणूनच टाकलेलं नाही, कारण कोथिंबीर ओलसर असते, त्याच्यामध्ये जेवढं बेसन बसेल ना तेवढं मी बेसन घालते. कारण बेसन भरपूर लागतं, कारण कोथिंबीर धुतलेली असते त्याच्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे ते बेसन असं पाणी जास्त लगेच हे करत नाही असं, त्यामुळे बेसन भरपूर लागतं. जसं की असं ह्याच्यामध्ये मी सांगू शकत नाही माप किती लागेल, तर एका पेंडीला असं अंदाजपैकी जेवढं बसेल ना तेवढं मी बेसन टाकते. तर बघा, आणि त्याच्यामध्ये मी जिरं, ओवा, लसूण, कोथिंबीर आणि मिरची या सगळ्यांची एकत्र पेस्ट केलेली आहे ती टाकलेली आहे. थोडेसे तीळ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हे चांगलं थोडीशी हळद टाकून हे चांगलं असं मळून घेतलेलं आहे बघा. आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्या चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि असे गोळे करायचे गोल 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 आणि चाळणीमध्ये ठेवून द्यायचे. आणि परत ठेवून दिले ना मग ते एक 15 मिनटं फक्त वापरून घ्यायचे. मस्त असे वापरले ना ते आपोआप मग असे व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये ना सोडा कधीच टाकायचा नाही बरं का. सोडा टाकला ना त्या वड्या अशा बिजबीज होतात आणि ज्यावेळेला आपण कट करेल ना त्यावेळेला त्या फुटल्या जातात अशा, त्यामुळं त्याच्यामध्ये सोडा वगैरे काही टाकायचा नाही आहे. अशाच त्या करायच्या जेणेकरून त्या वड्या आहे अशा कट होतील आणि भुसभुशीत होऊन ना त्या तुटणार नाहीत. काही वेळेला माझ्याकडून बरेच वेळा असं झालं की मी सोडा टाकायचे
माहिती होतं मला, तरी पण मी टाकायची कारण भुसभुस होण्यासाठी. पण परत परत काय व्हायला लागलं ते जास्तच अशा चुरा व्हायला लागले, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये सोडा टाकायचा बंद केला. आणि जे पण सोडा बंद केला आणि तेव्हापासून अशा कडक आणि चांगल्या होतात, तुटत नाहीत. तर बघा माझं सगळं काम होईपर्यंत कणिक वगैरे मळून झालेली आहे माझी, तोपर्यंत वड्याही मस्त वापरलेल्या आहेत बघा. म्हटलं पटकन आता तिकडे वड्या ठेवायच्या आणि पटकन लगेच अलीकडच्या ह्याच्यावरती चपात्या पण करून घ्यायच्या. तर बघा मी चपात्या बनवलेल्या काही शूट केलेल्या नाही आहेत, डायरेक्टली लगेच मी वड्याच तुम्हाला दाखवलेल्या आहेत, कारण अगोदर मी चपात्या वगैरे सगळं लाटून घेतलेलं आहे. इकडे लगेच वड्या करायच्या झाल्या का मी लगेच इकडच्या साईडला कढईमध्ये शेवाळ्याची खीर बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर शेवाळ्याची खीर बनवण्यासाठी मी बदाम काजू हे मस्त असं तेलात चांगलं तळून घेतलं, त्याच्यामध्ये दूध वगैरे टाकलं आणि मग मी शेवाळ्या लगेच बनवलेल्या आहेत. तर मुलाचा बड्डे असल्यामुळे पटकन मी आवरून लगेच गेले होते, कारण मुलाच्या बड्डेचे काही शूट केलेलं नाही, कारण कोणाला बोलवलंच नव्हतं. आमच्या आम्ही घरच्या घरीच प्रत्येकाचा बड्डे करतो, जास्त कोणाला बोलवत नाही. कसं आहे बोलवणं ते लेट टाईम जातो, त्यात एवढा टाईम पण नसतो, त्यामुळं मग मी आम्ही घरच्या घरीच करतो बड्डे. तर बघा मी मुलाचा बड्डे वगैरे करून आले. तर माझ्या ब्लॉगचं मी इथंच एंड करते. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी नवीन असतील माझ्या चॅनलवरती त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर धन्यवाद.